चित्रपटावर बोलू काही या मुलाखतीच्या या शृंखलेत मी तुमचं स्वागत करते। बऱ्याचदा काय होतं ना, चित्रपट विभाग म्हटला की इतके वेगवेगळे प्रकार असतात, त्याचे एवढे वेगवेगळे पैलू असतात की या सगळ्याबद्दल आपल्याला माहिती असतंच असं नाही। तर याच संदर्भातल्या अनेक व्यक्तिमत्वांना आपण भेटणार आहोत जे यामध्ये कार्यरत असतात आणि त्यांचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत। त्यातला आहे हा पहिला भाग आणि आपण स्वागत करूया। आपल्याबरोबर आहेत डॉक्टर संतोष पाठारे। नमस्कार। नमस्कार। विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून डॉक्टर संतोष पाठारे यांचं चित्रपटाविषयीचं समीक्षण आपण वाचत आलेलो आहोत। अशा अनेकविध बाबतीतलं त्यांचं काम आहे आणि चित्रपट निर्मिती शाखेच्या विद्यार्थ्यांना ते शिक्षण देत असतात आणि त्या संदर्भामध्ये तरुणांना मार्गदर्शनही करत असतात। तसंच चित्रपट समीक्षण कसं करावं या संदर्भातली कार्यशाळा देखील सर आयोजित करतात। मुळात रसायनशास्त्रातली PhD सरांकडे आहे, डॉक्टरेट आहेत ते, आणि तरी सुद्धा चित्रपट क्षेत्रातलं त्यांचं फार महत्त्वाचं कामही आहे। उत्तम चित्रपटाचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये सरांचं फार मोठं योगदान आहे। प्रभात चित्रमंडळाचे ते सचिव आहेत आणि विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करणं यामध्ये सरांचं फार मोठं योगदान आहे। आपण सरांना पहिला प्रश्न विचारूया आणि आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, रसायनशास्त्रातली पदवी एकीकडे आहे आणि एकीकडे चित्रपट क्षेत्रातला तुमचा रस, तर याची आवड आणि सांगड तुम्ही कशी घातली? खूप छान प्रश्न आहे हा प्रश्न। या प्रश्नाचं उत्तर देताना मला माझ्या बालपणाकडे जावं लागतं, कारण माझ्या बालपणापासून माझ्या आईने मला चित्रपट बघायची सवय लावली। खरं तर चित्रपट बघणं हा लहानपणी जो लागलेला छंद आहे तो मी जोपासला। बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे चित्रपट पाहणं म्हणजे काहीतरी एक वाईट गोष्ट आहे, लहान मुलांनी सिनेमा बघू नये अशी एक वृत्ती पालकांची असते। सुदैवाने माझ्याकडे मला वेगळे पालक मिळाले। माझ्या आईने माझ्यासाठी वेगळ्या वेगळ्या सिनेमांची तिकीटं काढून आणली आणि मला सिनेमागृहात घेऊन तिने सिनेमे पाहिले। म्हणजे मला अगदी आठवणीतला पहिला सिनेमा म्हणजे माझ्या बालपणीचा जय संतोषी माँ, जो मी पाहिलेला पहिला सिनेमा। म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शोले आणि जय संतोषी माँ हे फिल्म, या दोन्ही फिल्म एका साली रिलीज झाल्या होत्या आणि त्यावेळेस त्याच्या सुपरहिट फिल्म्स होत्या। तर त्याच्यामुळे तेव्हापासून वेगवेगळे सिनेमे पाहायला मिळाले आणि त्यावेळेला दूरदर्शनवर आपल्याला शनिवार रविवार हे सिनेमे बघायला मिळायचे, कारण तेव्हा दूरदर्शन हे एकमेव माध्यम होतं सिनेमा बघण्याचं। माझ्या सुदैवाने मला टीव्हीवर इतके चांगले सिनेमे बघायला मिळाले। त्याच्यानंतर घरात बाहेर जाऊन म्हणजे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायची परवानगी होती आणि त्या काळी आपल्याकडे पडद्यावर सिनेमे दाखवले जायचे। त्याच्यामुळे आपण सत्यनारायणाची पूजा असली, गणेशोत्सव असले, शिवजयंती असली की आमच्याकडे आमच्या चाळीमध्ये किंवा आपल्या एरियामध्ये असे पडद्यावरचे सिनेमे मला पाहायला मिळाले। आणि मग त्यानंतर जेव्हा खरं तर कॉलेज वयीन झालो तेव्हा आपल्याकडे व्हिडिओ आले होते, केबल आले, त्याच्यामुळे हळूहळू ते एक्सपोजर वाढत गेलं। आता एका बाजूला काय करिअर करायचं, तर मी शिक्षक बनायचं ठरवलं होतं आणि म्हणून मग मी रसायनशास्त्रातली MSc ची पदवी घेतली। अगदी व्यवस्थितपणे प्राध्यापक म्हणून रुजू झालो गुरु नानक महाविद्यालयात। आणि ते सगळं करत असताना म्हणजे एक आपली नोकरी आहे, छान आपल्याला जे आवडीचं क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र ते मिळालेलं आहे आणि त्याच्याबरोबर मग छंद जोपासायचा म्हणून मग मी अधिकाधिक जरा या चित्रपट माध्यमाकडे वळलो। त्यानंतर माझ्या आयुष्यात एक चांगलं वळण आलं, ते म्हणजे मी गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेचा कोर्स केला आणि नीला उपाध्ये ज्या महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकार आहेत, तर त्यांनी आम्हाला प्रभात चित्रमंडळ या फिल्म सोसायटीची ओळख करून दिली। आणि मला आठवतंय की आम्ही जेव्हा तो कोर्स करत होतो म्हणजे त्यावेळेला समर हा जो श्याम बेनेगलांचा सिनेमा होता तो आम्हाला मॅडमनी नेऊन दाखवला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि तिथे प्रभात चित्रमंडळाने दाखवलेला तो पहिला शो मी पाहिला आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की या शोला श्याम बेनेगल होते, किशोर कदम, ही सगळी मंडळी आमच्या बरोबर आणि त्यांच्या बरोबरीने सिनेमा बघण्याचा जो काही आनंद होता, त्याच्यानंतर असलेले प्रश्नोत्तराचा कार्यक्रम हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट झाला। आणि मग त्यामुळे काय झालं की मग पत्रकारिता, प्रभात चित्रमंडळ आणि शिकवण्याची आवड याच्यामुळे मग मी पुन्हा माझ्या रसायनशास्त्राच्या बरोबरीने सिनेमा शिकवायला लागलो।
तर अशा प्रकारे मी आवड आणि मग त्या आवडीची सांगड घातली या शिक्षण क्षेत्रामध्ये. मला वाटतं याच्यामध्ये हा फार महत्त्वाचा भाग ठरला की तुम्हाला या सगळ्याला पोषक वातावरण मिळालं. जसं तुम्ही म्हणालात की आई वडिलांनी तुम्हाला त्या संदर्भात प्रोत्साहन दिलं असं म्हणायला हरकत नाही. या संदर्भातल्या काही प्रश्नांकडे मी मुलाखतीमध्ये पुढे येणारच आहे. पण प्रभात चित्र मंडळाचा सर विषय निघालेला आहे, तर त्या संदर्भात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की प्रभात चित्र मंडळाच्या संदर्भात तुम्ही आम्हाला जास्त माहिती द्या. प्रभात चित्र मंडळाचे तुम्ही सचिव आहात आणि प्रभात चित्र मंडळामार्फत चित्रपटाचा प्रसार आणि प्रचार आणि चांगले उत्तम चित्रपट याबद्दल तुम्ही वेळोवेळी सांगत असता, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. प्रभात चित्र मंडळ ही जी फिल्म सोसायटी आहे ही 1968 साली आपल्याकडचे सुधीर नांदगावकर, दिनकर गांगल आणि वसंत साठे, म्हणजे जे वसंत साठे राज कपूरांसाठी पटकथा लिहायचे, तर त्यांनी ही स्थापन केली. त्या काळात काय होतं की सत्यजित रेंनी खरं तर या फिल्म सोसायटी मुवमेंटचा प्रसार केला. म्हणजे त्यांनी 1948 साली आपल्याकडे पहिली फिल्म सोसायटी निर्माण केली आणि त्यानंतर त्या फिल्म सोसायटीद्वारे त्यांनी उत्तमोत्तम सिनेमे म्हणजे जागतिक सिनेमे अर्थातच आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवायला सुरुवात केली. त्याच्यातून ह्या फिल्म सोसायटीचा प्रसार झाला आणि मग हे जे सगळं फिल्म सोसायटीचं जे जाळं आहे ते भारतभर विणलं गेलं. आता यामध्ये काय झालं की मुंबईमध्ये सुद्धा फिल्म सोसायटीज होत्या, परंतु त्यापूर्वी बहुतेक बंगाली जे रसिक होते त्यांनी निर्माण केलेल्या ज्या फिल्म सोसायटीज होत्या. आपल्या मराठी माणसासाठी अशी फिल्म सोसायटी नव्हती किंवा मराठी माणसांनी निर्माण केलेली म्हणून प्रभात ही पहिली फिल्म सोसायटी. अर्थात ही मराठी माणसांनी जरी निर्माण केली तरी त्याचा उद्देश केवळ मराठी चित्रपट दाखवणे असा नव्हता. बऱ्याच जणांना गैरसमज असतो की प्रभात हे नाव म्हटलं की त्या प्रभात फिल्म कंपनीशी जोडलं जातं की जो प्रभात फिल्म स्टुडिओ होता तर ते जास्त माहित आहे. अर्थात नांदगावकर किंवा साठे, दिनकर गांगल यांचा उद्देशच तो होता की प्रभातने चांगल्या चित्रपटाशी मराठी मनाचं एक नातं जोडलेलं आहे. प्रभात म्हटलं की चांगला चित्रपट असं एक डोक्यात आहे आणि म्हणून त्यांनी प्रभात हे नाव आपल्या फिल्म सोसायटीला दिलं होतं. परंतु त्या फिल्म सोसायटीमध्ये जे त्यांनी सुरुवातच सत्यजित रेंचा चिडियाघर नावाचा जो सिनेमा होता तो त्याच्यापासून सुरुवात केली होती दाखवायला आणि मग जागतिक सिनेमा प्रभातमध्ये दाखवायला सुरुवात झाली. आणि आता आम्ही 52 वर्ष ही फिल्म सोसायटी जी आहे ती कार्यरत आहे, म्हणजे खूप मोठा विस्तार आहे. आणि माझ्या सुदैवाने जसं मी मगाशी म्हटलं की समर हा सिनेमा मी बघितला आणि त्यानंतर 2000 साली मी प्रभातमध्ये रुजू झालो. आता ही एक संस्था आहे, ही एक सांस्कृतिक चळवळ आहे आणि या सांस्कृतिक चळवळीमध्ये चित्रपट संस्कृतीचा प्रसार करण्याचं काम सुरू आहे. तर त्याच्यामध्ये मला माझं योगदान देता आलं. एक कार्यकर्ता म्हणून मी अजूनही तिथे काम करतो आहे आणि त्या कामाचं स्वरूप असं आहे की लोकांमध्ये साधारण सिनेमा हे जे माध्यम आहे त्याच्याकडे मनोरंजन म्हणून बघण्याची जी वृत्ती आहे तर त्याच्या पलीकडे जाऊन सिनेमा हे कला माध्यम आहे. कारण सिनेमाकडे कला म्हणून अजूनही कोणी पाहत नाही. आपल्याकडे सिनेमा म्हटलं की जे मनोरंजन, कारण विद्याबालननी म्हटलंच आहे ना त्या डर्टी पिक्चर एंटरटेनमेंट तर तसं त्यामुळे आपल्याकडे अजूनही तोच एक नसून त्याच्या पलीकडे चित्रपट कसा बघावा याबद्दलचं तुमचं कार्य खरंच खूप मोठं आहे आणि त्या पलीकडे जाऊन तुम्ही चित्रपट समीक्षक म्हणून तुमची ओळख आम्हाला आहे. कारण विविध वृत्तपत्र, नियतकालिकं याच्यामधून तुम्ही चित्रपटाचं समीक्षण करत असता. तर आपण आता या प्रश्नाकडे येऊया की मुळात चित्रपट समीक्षण म्हणजे काय आणि ते करत असताना विविध चित्रपट म्हणजे त्या चित्रपटाची शैली जशी बदलते तसं समीक्षण पण बदलतं का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मगाशी मी प्रभातबद्दल जे सांगत होतो तेच थोडंसं पुढे नेतो आणि मग त्याच्यातूनच या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणजे प्रभातची जी चळवळ आहे मी तुम्हाला म्हणते की उत्तमोत्तम सिनेमे दाखवायचे, परंतु केवळ सिनेमेच नव्हे तर त्याच्या बरोबरीने आपण त्या सिनेमात एक शाब्दिक जोड द्यायची, त्या शब्दांची जोड द्यायची. म्हणून प्रभातनी वास्तव रूपवाणी हे मासिक काढलं. वास्तव रूपवाणी. आता हा रूपवाणी हा जो शब्द आहे ना हा रवींद्रनाथ टागोरांचा शब्द आहे. रूपवाणी म्हणजे आपण त्याला दृकश्राव्य माध्यम म्हणतो, म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी चित्रपटाला रूपवाणी हा शब्द वापरला होता. आणि नांदगावकर हे त्याचे पूर्वीचे संपादक होते, त्याच्यानंतर अभिजित देशपांडे आणि आता मी या मासिकाचं आम्ही हे त्रैमासिक आहे आता त्याचं आम्ही संपादन करतो.
तर याच्यातून आपण चित्रपट संस्कृतीचा प्रसार करू शकतो. आणि मग या मासिकातून अरुण खोपकर असतील, अशोक राणे आहेत, रेखा देशपांडे, श्रीकांत मोजेवार, त्याचे गणेश मतकरी, तर ही सगळी मंडळी त्याच्यात लिहित असतात आणि माझ्या सुदैवाने या मासिकाचं संपादन मला करायला मिळते. तर मुळातच चित्रपट समीक्षा किंवा चित्रपटाचा आस्वाद घेणं, हे समीक्षा हा खूप पुढचा शब्द झाला. आम्ही म्हणतो की लोकांनी त्याचा आधी आस्वाद घेतला पाहिजे. म्हणजे आपण जसं म्हणतो की मनोरंजन तर आपण आहेच, परंतु त्या मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन सिनेमा कसा पाहायचा. तर तुम्ही जो प्रश्न विचारलात की समीक्षा म्हणजे काय, की चित्रपटाची समीक्षा करताना काय काय भान बाळगायचं, तर मुळातच सिनेमा बघताना आणि जागतिक सिनेमा बघताना विशेष करून की आपल्याला या संस्कृतींचं भान येतं. म्हणजे आपण जेव्हा इराणचा सिनेमा बघतो तेव्हा आपण आपलं एक भारतीय मन घेऊन सिनेमा नाही बघू शकत, किंवा फ्रान्सचा सिनेमा बघताना आपण मी फक्त मराठी माणूस आहे आणि मग माझं जे भावविश्व आहे इतकं लिमिटेड आहे हे ठेवून आपल्याला नाही बघता येत, तर आपल्याला त्याच्यात थोडंसं पलीकडे जावं लागतं. तर हे चित्रपट समीक्षण करताना नेमका हाच मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. नाहीतर काय होतं की एका त्या परिघातच चित्रपट समीक्षण केलं जातं. तर त्याच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला जर चित्रपट समीक्षा करायची असेल तर केवळ आपल्याला चित्रपट माध्यमच नव्हे तर त्याच्या बरोबरीनेच आपल्याला थोडासा भूगोल, इतिहास, संस्कृती आणि इतर कला यांचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. आणि तो जर नसेल तर आपल्याला त्या चित्रपटाचा आस्वाद नाही घेता येणार. म्हणजे कसं आहे की तुम्हाला एखादी कथा कळेल. तुम्ही जर इराणी सिनेमा बघितला, चीनचा सिनेमा बघितला तर एक नायक आहे, एक नायिका आहे, त्यांच्यात प्रेम होतं, त्यांचा प्रेमभंग होतो, ही जी काही एक कथा आहे ती तुम्हाला कळेल. पण तो प्रेमभंग का झालाय किंवा त्या प्रेमामध्ये अडथळे का आले, त्याच्या मागच्या भावना आणि त्यांचा इतिहास किंवा त्यांची संस्कृती ही जाणून घेऊन मग तो खऱ्या अर्थाने आस्वाद घेत आहे. मला वाटतं आता अनेक विषयांचा उल्लेख झालेला आहे आणि एक चित्रपट बघण्यासाठी कशा दृष्टीने मानसशास्त्राचाही याच्यामध्ये अभ्यास येतोय. तर या सगळ्या विषयांवरती बोलत असताना अजूनच आमचाही रस निर्माण होतोय. अनेक प्रश्न आपल्याला अजून विचारायचे. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. यार दीदी, मेरे क्राउन्स फिर से टूट गए. ये देखो मेरे भी टूट रहे हैं. फिर मैं मेरी ड्राइंग कैसे कंप्लीट करूँगा? अपने पास तो दूसरे क्रेयॉन्स भी नहीं है और मम्मी पापा भी बाहर गए. अब भगवान ही कुछ कर सकते हैं. बच्चों, मेरे पास है तुम्हारे प्रॉब्लम का परमानेंट सॉल्यूशन. कैमलिन ऑयल पेस्टल्स, ये चले लॉन्ग लास्टिंग और टूटते भी नहीं. ये लो. कैमलिन ऑयल पेस्टर्स अब बस 35 रुपए में. मिक्सिंग का मैजिक. नमस्कार. चित्रपटावर बोलू काही या मुलाखतीच्या कार्यक्रमात या पुढच्या सेगमेंटमध्ये मी तुमचं स्वागत करते. सर, मगाशी आपण बोलत असताना तुम्ही चित्रपटाचा रसास्वाद असा उल्लेख केला, तर या संदर्भात सांगताना तुम्ही काही उदाहरणं देऊ शकाल का? नक्कीच. म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की सिनेमा बघताना आपल्याला त्या देशाची संस्कृती कळते, तिथला भूगोल आणि इतिहास हेही कळतं. जर समजा मजिदीची फिल्म आहे, बरानसारखी फिल्म, तर या बरानमध्ये एक प्रेमकथा आहे आणि त्याच्यातली जी नायिका आहे ती अफगाणिस्तानमधून विस्थापित झालेली आहे. आता जर आपल्याला हे समजलं नाही की अफगाणिस्तानमध्ये काय झालं, तिथल्या स्त्रियांवर कोणत्या प्रकारचे अत्याचार झाले किंवा त्यांना स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अफगाणिस्तान सोडून इराणमध्ये यावं लागलं आणि तिथे स्वतःचं अस्तित्व त्यांना विसरावं लागलं. म्हणजे ती जी नायिका आहे ती मुलगा बनून त्या कन्स्ट्रक्शनच्या साईटवर काम करते. आता आपल्याकडे आपण जर एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून जर सिनेमा बघितला तर ही आपल्यासाठी प्रेमकथा असेल, परंतु बरान जेव्हा इराणमध्ये निर्माण होतो आणि तिथे अफगाणिस्तानमधल्या विस्थापितांची ती व्यथा आहे हे आपल्याला जर तिथल्या संस्कृती आणि तिथली जी राजकीय जी काही स्थिती आहे ती माहिती असेल तरच आपल्यापर्यंत ती नेमकेपणाने पोहोचू शकते. सरांच्या या बोलण्यावरून मला हे फार जाणवत आहे की मुळात आपण म्हणतो की अभ्यास तर फक्त चित्रपट जसं मनोरंजनाचं माध्यम नसून अभ्यासाचंही माध्यम आहे, अर्थातच. कारण तो रसास्वाद मुळात ती भावनाच आपल्यापर्यंत पोहोचणार नाही जर आपल्याला यामागची ही बॅकग्राऊंड जी आपण म्हणतो की मुळात राजकीय घडामोडी किंवा त्या गोष्टीला असलेला इतिहास आपल्याला जर माहित नसेल तर आपल्याला त्या चित्रपटाचा आस्वाद घेता येणार नाही. तर याच संदर्भात सर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जेव्हा आपण जागतिक सिनेमा, वर्ल्ड सिनेमा आणि भारतीय सिनेमा यांची तुलना करतो, मुळात ती करावी की करू नये, ती करत असताना तुम्हाला काय फरक जाणवतो?
मुळातच ना आपण चित्रपटाची तुलना करू नये असं मला वाटतं, कारण चित्रपट हे एक वैश्विक माध्यम आहे आणि हे माध्यम जगात सर्वांपर्यंत पोहोचण्याची त्याच्यात क्षमता आहे. म्हणजे आपल्याकडे चीनचा सिनेमा असेल, सिरियाचा सिनेमा असेल, तो आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, त्यांची जी काही वेदना आहे ती आपल्यापर्यंत दृश्य आणि श्राव्य या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. होतं काय की आपल्याकडे जेव्हा सिनेमा निर्माण झाला, म्हणजे दादासाहेब फाळकेंनी जो चित्रपट निर्माण केला त्याच्यामागे अर्थातच लाईफ ऑफ ख्रिस्ट सारख्या सिनेमाची प्रेरणा होती आणि आपल्याकडे हॉलिवूडचा मोठा प्रभाव होता. म्हणजे सुरुवातीच्या काळात म्हणजे 40-50च्या दशकात आणि अजूनही आपल्याकडे हॉलिवूडच्या सिनेमांची फार एक मोहिनी आहे आणि आपण त्याला इमिटेट करतो. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा सिनेमा आहे हे आपल्याला फेस्टिवल्स जे होतात, म्हणजे आपल्याकडे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल होतो जो सध्या गोव्याला होतो आणि पंडित नेहरूंनी त्याची सुरुवात केली आणि त्याच्यामुळे आपल्याकडच्या दिग्दर्शकांना मुळातच हे माध्यम किती त्याची व्याप्ती काय आहे हे कळायला सुरुवात झाली. म्हणजे रेननी जो काही सिनेमा केला त्याच्यावर डेफिनेटली इटालियन न्यूरिअलिझमचा एक प्रभाव होता. बिमलदांचा जो 2 बिघा जमीन आहे त्याच्यावरही तो प्रभाव आपल्याला जाणवतो. तर अशा पद्धतीने जागतिक चित्रपटांचा प्रभाव आपल्या सिनेमावर पडतच गेलेला आहे. किंवा जपानचा अकिरा कुरोसावा त्याच्या अनेक सिनेमांची, म्हणजे 7 समुराईचा शोले झाला आहे किंवा इकोरीचा आनंद झाला आहे आपल्याकडे. तर अशा पद्धतीचा प्रभाव आपल्याकडे आहे. परंतु तरीसुद्धा प्रत्येक देशाचा सिनेमाची एक जातकुळी आहे किंवा एक शैली आहे असं आपण म्हणू. म्हणजे इटलीमध्ये जो काही नववास्तववाद होता तो त्यांच्याकडच्या राजकीय आणि सामाजिक जी स्थित्यंतरं घडत होती महायुद्धाच्या काळात त्याच्यातून आलेला तो नववास्तववाद होता. किंवा त्यामुळे प्रत्येक देशातला जो सिनेमा आहे ना त्याचं एक काहीतरी वेगळेपण आहे. म्हणजे आता भारतीय सिनेमाचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याकडे नायक जर आनंदी झाला तर तो याहू म्हणून अशी किंकाळी फोडतो किंवा तो जर दुःखी झाला तर तेरे आँख के आंसू पी जाऊ वगैरे असं म्हणतो. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा त्या लोकांना आश्चर्य वाटतं की अरे तुमचे नायक किंवा तुमची नायिका अचानक गाणं कसं म्हणायला लागतात. परंतु हे जे गाणं आहे किंवा हे जे संगीत आहे हे आपला हा संस्कृतीचा भाग आहे आणि त्याच्यामुळे तो आपण ॲक्सेप्ट केला पाहिजे. म्हणजे जरी सिनेमा हा वास्तव असला तरीसुद्धा तो एक भासच आहे, तो एक निर्माण केलेला भास आहे. म्हणजे ती काय वस्तुस्थिती किंवा ते वास्तव नाही, तर तो वास्तवाचं एक चित्रण आहे आणि वस्तुचित्रण आहे. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला ते स्वीकारलं पाहिजे की आपल्याकडे, कारण आपल्याला जेव्हा आपण साऊथचे सिनेमे पाहतो ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खूप भडकपणा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांच्या रंगांमध्ये भडकपणा आहे, त्यांच्या एकूणच ॲक्शनमध्ये भडकपणा आहे. जो भडकपणा आपल्याला कदाचित तुम्ही फ्रान्सचा सिनेमा बघितलात किंवा इराणचा सिनेमा त्याच्यात नाही दिसणार. किंवा अगदी आपल्या मराठी सिनेमात तो भडकपणा नाही आहे जो आपल्याकडे दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्याला जाणवतो. कारण पुन्हा तिथली जी संस्कृती आहे, म्हणजे तुम्ही अगदी जर मीनाक्षी मदुराईच्या मंदिरात गेलात किंवा मदुराईला गेलात तर तिथले जे रस्ते आहेत ना त्या रस्त्यावर सुद्धा तुम्हाला असे रंगीत चट्टेरी पट्टेरी असे हे दिसतील असे. तर आता भागाची संस्कृती आहे भागामध्ये येतं. तर भारतीय चित्रपटांचं वैशिष्ट्यच आहे की गाणं हा एक अविभाज्य भाग आहे आणि तो भाग आपल्याला टाळता येणार नाही. म्हणजे अगदी आवारासारखा सिनेमा बघा आणि त्याच्यातलं घर आया मेरा परदेसी हे गाणं आहे. आता हे घर आया मेरा परदेसी हे गाणं आपल्याला खूप कर्णमधुर आहे, आपण ते ऐकतो एक मनोरंजन म्हणून. पण त्या सिनेमात त्या गाण्याची एक विशिष्ट जागा आहे आणि ते गाणं त्या सिनेमाला पूर्ण पुढे नेतं, म्हणजे त्या कथानकाला पुढे नेतं. ती नायिका त्या नायकाला त्या परिस्थितीतून वर काढते आणि म्हणून ते असे वरवर जात. तो जो सेट तयार केलेला तुम्ही बघाल की नर्गिस राज कपूरचा हात घेऊन त्याला वर नेते, म्हणजे जणू काही त्याला गाळातून काढून त्याला हां. आता हे जर आपल्याला समजलं नाही, हा आस्वाद आहे. म्हणजे गाणं बघताना आपल्याला खूप मजा वाटेल किंवा कर्णमधुर वाटेल, परंतु राज कपूरनं त्या व्यक्तिरेखेचा जो आलेख आहे तो त्या गाण्यातून दाखवायचा आहे. तर मला असं वाटतं की आपण भारतीय सिनेमा बघताना हे व्यवधान सांभाळलं पाहिजे. आणि त्याच वेळेला जेव्हा आपण फ्रान्सचा सिनेमा बघतो तर तिथली जी काही एक युरोपामध्ये महायुद्धानंतर जी एक परिस्थिती आली, एक अस्थिरता आली, कुटुंब विभक्त झाली आणि मग त्याच्यातून ज्या व्यक्तिरेखा आल्या त्याचं चित्रण फ्रेंच न्यू वेव्हमध्ये पडलेलं आहे. जर आपण ते नाही बघितलं तर मात्र आपण मग आपल्याला तो आस्वाद नाही घेता येणार. म्हणजे एका बाजूला माहेरची साडी आहे आणि माहेरच्या साडी बघणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं जे दुःख आहे, जे अरिस्टॉटलचं आपलं कॅथॉर्सिसचं साधं एक तत्व जे आहे ते तिथे लागू पडतं की त्या महिला अलका कुबलचं पडद्यावरचं जे काही दुःख आहे ते बघून स्वतःचं दुःख विसरतात. तर ही त्या सिनेमाची ताकद आहे.
म्हणून आपण माहेरच्या साडीला आपण अगदी आउटरेट म्हणजे कदाचित जागतिक सिनेमाचा अभ्यास करणारी माणसं माहेरची साडीचं जे मूल्य मापन करतील ते वेगळं असण्याची शक्यता आहे, परंतु त्याचा जो काही एक टार्गेट ऑडियन्स आहे तो टार्गेट ऑडियन्स त्याच्यासाठीच आहे. आणि म्हणून मला इथे PK नायर जे NFAIचे संचालक होते त्यांचं एक वाक्य आठवतं की इंडियन सिनेमा इज अ कॉम्प्लेक्स फेनॉमिना. म्हणजे तुम्हाला एक सरसकटीकरण करता येणार नाही, म्हणजे दक्षिणेत एकच फुटपट्टी घेऊन आपण सगळ्यांना नाही ना. आणि म्हणून जागतिक सिनेमा बघताना आपण भारतीय चित्रपटाची मोजपट्टी लावू नये, ती फुटपट्टी लावू नये. आणि तो सिनेमा बघताना मग आम्ही फक्त भारतीय सिनेमा बघतो म्हणून आम्हाला तो सिनेमा आवडणार आहे असंही म्हणजे आपण एक कोरीपाटी घेऊन जावं. सिनेमा कोणताही सिनेमा बघताना एक कोरीपाटी असावी आणि मग त्या चित्रपटात जे दिग्दर्शकाने जे दाखवलंय ते त्या पाटीवर उमटावं आणि मग ते आपण वाचण्याची क्षमता ठेवावी असं मला तर आपण वाटतं. खऱ्या अर्थाने चित्रपटाचा चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकू. याच अनुषंगाने सर मला असं वाटतं की तुम्हाला कधी असं जाणवलंय का किंवा कदाचित तुमचं जे कार्य आहे ते याच संदर्भात असावं की अनेक भारतीय चित्रपट उत्तमोत्तम चित्रपट व्यावसायिक रित्या तेवढे यशस्वी होत नाहीत, परंतु असे चित्रपट जे खरोखर उत्तम आहेत आणि भारतातल्याच अनेक लोकांनी ते पाहिलेलेच नाहीयेत. बरोबर. तर या संदर्भात मला वाटतं मग तुम्ही ज्या पद्धतीने फेस्टिवल्स किंवा या सगळ्या गोष्टीचा प्रसार करत असता, तर याबद्दल काय सांगाल की असे उत्तम उत्तम चित्रपट आपल्या भारतीय लोकांनी पाहावेत आणि त्याचा प्रसार अधिक व्हावा आणि त्याची आवड आपल्या भारतीयांमध्ये वाढावी, या संदर्भात काय करता येईल? बरोबर. मगाशी जसा मी उल्लेख केला की आपल्याकडे हॉलिवूडचा प्रचंड प्रभाव होता आणि मुंबईत आणि आपल्याला आपण त्याला बॉलिवूडच म्हणतो, म्हणजे आपण हिंदी सिनेमा पाहतो, महाराष्ट्रीयन असल्यामुळे अधूनमधून आपण मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहतो, अदरवाईज आपल्याला TV वरच बघायला ते आवडतात आणि अदरवाईज आपण हॉलिवूडचे सिनेमे बघतो. पण आपल्या बाजूलाच अगदी कर्नाटकात गिरीश कासारवल्ली काही उत्तम सिनेमे बनवत आहेत किंवा मल्याळममध्ये अदूर गोपालकृष्णन असतील किंवा आत्ताच्या पिढीतला जकारियासारखा दिग्दर्शक आहे, तर तो जे सिनेमे बनवतोय ते आपण बघतच नाही. कारण एक तर ती भाषा आपल्याला परिचयाची नाही, ती संस्कृती आपल्याला परिचयाची नाही असं आपण म्हणतो आणि आपल्याकडचा जो वितरणाचा एक अभाव आहे, वेगळा एक मुद्दाच आहे, त्याच्यामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून मग प्रभातद्वारे आम्ही एक खूप चांगली एक हे झाली 2013 साली जेव्हा भारतीय सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाली, कारण 1913ला दादासाहेब फाळकेंनी पहिला सिनेमा दाखवला आणि मग 2013ला 100 आपण गाठली आणि मग आमच्या असं लक्षात आलं की आपण हा आसपासचा सिनेमा बघत नाही आहोत. कारण पूर्वी दूरदर्शनवर इंडियन पॅनोरामाचे सिनेमे दाखवले जायचे, म्हणजे आमच्या पिढीने किंवा तुम्ही सुद्धा ते सिनेमे रविवारी दुपारी पाहिले असतील, परंतु आता पुन्हा ते सिनेमे मध्यंतरी बघणं होत नव्हतं. मग आम्ही काय केलं की ज्या चांगल्या चांगल्या अशा प्रादेशिक चित्रपटांना अवॉर्ड्स मिळतात तर त्यांना पर्सनली, म्हणजे आता सुदैवाने या फिल्म सोसायटी मुवमेंटमुळे केरळ असेल, कर्नाटक असेल किंवा बंगाल असेल, इथल्या सगळ्या दिग्दर्शकांशी संपर्क येतो, तर त्याच्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या ज्या चित्रपटांना बक्षिसं मिळालेली आहेत, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, तर अशा मंडळींचे चित्रपट प्रभातमध्ये आम्ही दाखवायला सुरुवात केली आणि मग त्याचं चित्रभारती असं एक नाव ठेवलं आणि मग या चित्रभारतीमध्ये आम्ही अशा वेगळ्या वेगळ्या दिग्दर्शकांचे चित्रपट दाखवायला सुरुवात केली. सुदैवाने आत्ता आपण ज्या फेजमधून जातो आहोत, करोनाच्या फेजमधून, आणि आपल्याकडे हे जे कोविडमुळे OTT प्लॅटफॉर्मला अतिशय महत्त्व आलं आहे, तर सुदैवाने आपल्याला मल्याळम सिनेमे खूप चांगले पाहायला मिळत आहेत किंवा तेलुगू, तमिळ या चित्रपटांना आता आपण एक्सपोज होतो आहोत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जागतिक सिनेमे तर पाहावेतच, परंतु त्याच्याच बरोबरीने आपण हे जे आपल्याच प्रदेशातले, आपल्या आसपासच्या प्रदेशातले जे विविध भाषांमधले जे विविध उत्तम चित्रपट होत असतात ते पाहायलाही आपण सजग राहणं गरजेचं आहे. तरच आपण एकमेकांना प्रोत्साहन देत राहू आणि भारतीय चित्रपटाला अधिकाधिक आपल्याला मोठं करता येईल. मुलाखतीचा हा कार्यक्रम आपला अजून असा चालू राहणार आहे. अजून काही प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचे आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. सायमीड क्या हम हमारे इस रिश्ते को एक नई शुरुआत दे सकते हैं? कैडबरी डेयरी मिल्क करे अपनी नई जिंदगी की शुरुआत मिठास से.
चित्रपटावर बोलू काही या आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमातल्या आपण शेवटच्या सेगमेंटकडे वळतोय. सर, मला वाटतं महत्त्वाचे 2 मुद्दे माझ्या लक्षात आले की मुळात प्रभात चित्रमंडळाच्या अंतर्गत लघुपट करणाऱ्या तरुण मंडळींना फार मोठं प्रोत्साहन तुम्ही देत आहे. कारण लघुपटाच्या संदर्भामध्ये म्हणजे शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करून तुम्ही यांना प्रोत्साहन देतच आहात. आणि महत्त्वाचा मुद्दा की सर चित्रपट निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. चित्रपट निर्मितीची ही शाखा मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत चित्रपट निर्मितीची पदवी शाखा जी आहे त्यात अनेक महाविद्यालयांमध्ये सर तुम्ही अध्यापन करता. तर कुठेतरी असं चित्र दिसून येतं अजूनही की चित्रपट क्षेत्रामध्ये करिअर करायचं म्हटलं किंवा चित्रपट निर्मितीची शाखा याचं शिक्षण घ्यायचं म्हटलं की पालकांच्या मनात शंका येते आणि तितकंच प्रोत्साहन सगळ्यांना मिळतंच असं नाही. तर या क्षेत्रामध्ये करिअर ज्यांना करायचंय अशा मुलांच्या पालकांना तुम्ही काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्या दृष्टीने. कारण मी ज्ञानसाधना महाविद्यालयात पण शिकवतो आणि मग मला असं लक्षात येतं की पालकांच्या मनात अनेक शंका असतात. मुळातच सिनेमा बघणारा माणूस बिघडलेला माणूस असं एक आपल्याकडे हे आहे. म्हणजे मी तर इतके सिनेमे बघतो की मी फार बिघडलेला आहे असं माझ्या सुदैवाने माझ्या घरात कोणी मला बिघडलेलं म्हटलं नाही. आणि आजवर म्हणजे असं असतं की खूप सिनेमा बघितला ना की मुलगा बिघडला. मला तरी आईवडिलांनी तू बिघडल्यास असं कधीच म्हटलं नाही आणि मला स्वतःच अजून मला झालेले बिघाड पण जाणवले नाही आहेत सुदैवाने माझ्या. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की हे एक व्यापक क्षेत्र आहे. म्हणजे केवळ मी अभिनेता बनतोय किंवा मी दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर म्हणजे आपल्याकडे जर सिनेमामधला माणूस म्हटलं ना की ही 3-4 विभागच येतात की एकतर ॲक्टर बनणार, एकतर डिरेक्टर किंवा मग आपला एडिटर किंवा मग सिनेमॅटोग्राफर. पण त्याच्या पलीकडे जाऊन मेकअप असेल, कॉस्च्युम्स असतील किंवा मी जे काम करतो फिल्म फेस्टिवलचं प्रमोशन, एक्झिबिशन आहे, सिनेमाची निर्मिती आहे, असे जवळपास 80 विभाग आहेत की ज्या 80 विभागात तुम्ही काम करू शकता. आणि त्याच्यातलं कोणतं तरी स्किल प्रत्येक माणसाकडे असणार आहे आणि याच्यातून अर्थातच अर्थार्जन होऊ शकतं. आणि हे जे क्षेत्र आहे हे खूप डिमांडिंग क्षेत्र आहे. याचं कारण की त्याच्यात तुमची पूर्ण शक्ती पणाला लागते. म्हणजे जेव्हा तुम्ही बँकेत काम करता तेव्हा तुम्ही 8 तास काम करता. तुम्ही जर प्राध्यापक असाल तर तुम्ही 5 तास काम करता. पण जर तुम्ही चित्रपट बनवायला लागलात तर तुम्हाला 24 तास काम करावं लागतं. म्हणजे एखाद्या प्रोजेक्टवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे 24/7 असं आपण म्हणू ज्याला एवढं काम करावं लागतं. त्याच्यामुळे आपल्याला या सिनेमा क्षेत्राचं जे ग्लॅमर दिसतं म्हणजे शाहरुख खान असेल किंवा सलमान खान असेल ह्यांचं आपल्याला फक्त ग्लॅमर दिसतं. पण त्या पलीकडे त्यांनी घेतलेली जी मेहनत आहे म्हणजे मी तुम्हाला शूटिंगचे जर काही किस्से सांगितले की अशोक सराफांचा सारखा जो अभिनेता आहे तो एका वेळेला एक शॉट त्याला जो द्यायचा आहे तर सुमारे दिवसभर त्याचे रिटेक्स होत असतात आणि ते जे अभिनेते आहेत ते न थकता त्याच पद्धतीच्या रिॲक्शन्स देत असतात. तर हे काम अत्यंत कठीण आहे आणि पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की सिनेमा एकतर ही कला तर आहेच, हे तंत्रसुद्धा आहे आणि त्याच्यावर हे कॉमर्ससुद्धा आहे. म्हणजे आर्ट, सायन्स, कॉमर्स हे तिन्ही आहे. आणि या संदर्भात अगदी म्हणजे शेवटी जाता जाता मला खूप महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की अरुण खोपकर हे जे सिनेमा स्कॉलरच आपण ज्यांना म्हणू तर अरुण खोपकरांचं आत्ताच एक विधान मी वाचलं की प्राप्ती जी असते ती क्षणिक असते पण ध्यास हा चिरंतर असतो. तर सिनेमाच्या बाबतीत हा जो लागलेला ध्यास आहे ना हा चिरंतर असला पाहिजे, तो क्षणिक नसता कामा. तर कारण काय तुम्ही काम केलं आणि संपून जात नाही. हा जो सिनेमाचा जो एक हे आहे म्हणजे आपण ज्याला किडाच म्हणू की तो लागला की तो लागला म्हणजे तो आपल्याकडून सुटत नाही. तर सिनेमासारखी जी एक कला आहे पॅशनेट हो म्हणून तर मी ध्यासच म्हणतोय की हा ध्यास आहे. हे काही फार 9 ते 5 करायचं हे काम नाही आहे. हा सातत्याने लागलेला ध्यास आहे आणि तो मुलांनी करायला पाहिजे. त्याच्यातल्या जे ग्लॅमर आहे त्याच्यातल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत या वाईट प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात असतात. म्हणजे तुम्ही अगदी वैद्यकीय क्षेत्रात गेलात, शिक्षण क्षेत्रात गेलात तरी सगळीकडे तुम्हाला वाईट प्रवृत्ती दिसतीलच. कसं राहायचं आणि आपलं हित आणि आपली कला आपण कशी जोपासायची ते खरं तर मला वाटतं त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. सर, तुमच्याशी बोलताना अनेक मुद्दे कळले आणि खूप वेगवेगळे पैलू चित्रपट निर्मिती विषयीचे ज्याचा विचारही केला नसेल अशा अनेक गोष्टी आम्हाला कळल्या. तुमचे अनुभव ऐकायला आम्हाला नेहमीच आवडेल आणि मुळात मी तुम्हाला शुभेच्छा देते की लग्नासाठी ज्या पद्धतीने किंवा चित्रपटासाठी तुम्ही काम करताय आणि त्यातून तरुण मंडळींना प्रोत्साहनही मिळते आणि प्लॅटफॉर्म मिळतोय
तर हे सगळं तुम्ही करत असताना मला वाटतं कुठेतरी तरुण मंडळींना, विद्यार्थ्यांना याचा खूपच फायदा होतोय. तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि चित्रपटावर बोलू काही या मुलाखतीच्या कार्यक्रमात आमच्याशी भरभरून बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.